अमरावतीच्या शिरसगाव कसबा परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय। मेघा नदीला त्यामुळे पूर आलाय। अनेक भागात मेघा नदीच्या पुराचं पाणी शिरलंय। अमरावतीतील दृश्य, मेघा नदीला पूर आलाय। शिरसगाव कसबा हा संपूर्ण परिसर जो आहे जलमय झालेला आहे। या ठिकाणी शिरसगाव कसबा गावात मेघा नदीच्या पुराचं पाणी शिरलंय। अमरावतीतला शिरसगाव कसबाचा हा संपूर्ण परिसर आपण पाहतोय। मुसळधार पावसानंतर मेघा नदीला पूर आलेला आहे आणि त्यामुळेच शिरसगाव कसबा गावात पाणीच पाणी झालेलं आहे। अमरावतीत शिरसगाव कसब्याचा हा संपूर्ण परिसर आपण पाहतोय जलमय झालेला आहे। मेघा नदीला पूर आलेला आहे। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। मेघा नदीचं पाणी शिरसगाव कसबा गावात शिरलंय, तर गावाच्या 2 भागांना जोडणारा जो पूल आहे तो सुद्धा पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचं आपण पाहतोय। तर अमरावतीत शिरसगाव कसबाचा हा संपूर्ण परिसर जलमय झालेला आहे। मेघा नदीला पूर आलेला आहे आणि गावाच्या 2 बाजूंना जोडणारा हा जो पूल आहे तो सुद्धा पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। अमरावतीत मुसळधार पावसानंतर शिरसगाव कसबा परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय। मेघा नदीला प्रचंड असा उधाण आलेला आहे। मेघा नदीच्या पुराचं पाणी शिरसगाव कसबा परिसरात शिरलंय।